आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. इच्छापूर्ती प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब दिनदुबळ्या व रंजल्या गांजलेल्या यांची निस्वार्थ सेवा घडावी हे प्रतिष्ठानचं ध्येय निश्चितच पुढील काळात पूर्ण हो. धार्मिक क्षेत्रातील सर्व मंडळी प्रतिष्ठानच्या या कार्यासाठी सदैव सोबत राहतील असं गौरवोद्गार पांडुरंग महाराज वावीकर यांनी व्यक्त केलं. राहुरी फॅक्टरीतील दत्तनगर इथं गणेश भांड यांच्या संपर्क कार्यालयानजीक इच्छापूर्ती प्रतिष्ठान सोहळा पार पडला. प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे होते. यावेळी व्यासपीठावर चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाल शिंदे, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत काका जाधव, दत्ता गागरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, डॉक्टर अण्णासाहेब मासाळ, वैभव गाडे, शरद खांदे, डॉक्टर राजेंद्र बळे, पोपट महाराज वांबुरीकर, जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर विलास मढीकर, बुधराणी हॉस्पिटल पुणेचे शीतल कोरडे, विश्व हिंदू परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा सपना थेटे, योगिता लाटे, जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे, दादासाहेब कोबर्णे, माणिक राऊत, कुंडलिक कदम, नामदेव खरात, किशोर मोरे, किरण देशमुख, भारत साळवे, सलीम पठाण, अनिल शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इच्छापूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संपत जाधव, उपाध्यक्ष उद्योजक गणेश भांड, सचिव दत्ता नागागरे, गोपाल शिंदे, सतीश ढोकणे, गिरीश थोरात, एकनाथ बनकर, सोपान वाणी, सुरेश उंडे, विठ्ठल देवरे, पत्रकार श्रीकांत जाधव, अमोल तुरकणे, संदीप पंडित, सुधाकर कदम, ताराचंद जाधव आदींनी परिश्रम घेतला. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.